मराठा आंदोलक मनोज सरांगेंच्या पश्चिम महाराष्ट्रातील दौऱ्यानंतर आता ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंनी चलो मुंबईची हाक दिली आहे। सरांगेंच्या झुंडशाहीसमोर सरकार झुकत असून वेडेवाकडे जेआर काढत ओबीसीचं आरक्षण संपवत आहे। सध्या सुरू असलेल्या जनगणनेत ओबीसीची वेगळी जनगणना केली जाणार नाहीये आणि त्यामुळे आता सरांगेंच्या झुंडशाहीला उत्तर देण्यासाठी 1 सप्टेंबर रोजी राज्यातील सर्व ओबीसी बांधवांनी मुंबईत यावं असं आवाहन ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंनी केले। तर त्यावर मराठा आंदोलक मनोज सरांगेंनी काय म्हटलंय ते पाहूया। ओबीसी बांधवांनी आपल्या हक्क अधिकाराचं आरक्षणाचं संरक्षण करण्यासाठी लाखोच्या संख्येने 1 सप्टेंबरला मुंबईला यायचं आहे। मी आज दौंड तालुक्याच्या दौऱ्यावर आहे। उद्या बीड जिल्ह्यातल्या गेवराईला सभा आहे। परवा दिवशी मी जालन्यामध्ये जातोय। तेव्हा तमाम महाराष्ट्रामधल्या ओबीसीची, विजयंतीची, एसबीसीची आम्ही स्वतःहून पुढे येऊन आम्ही सांघिकरित्या ओबीसीची लोकसंख्या मोजणार आहोत। तेव्हा 1 सप्टेंबरला सर्व ओबीसी बांधवांना आव्हान करतोय, आपण जिथून असाल तिथून मुंबईला 1 सप्टेंबरला निघायचंय। नेते ओबीसी नाही, ओबीसी नाही, फक्त नेते ओबीसी नाही। बिचारा आम्ही बळच कधी धनगरांना दुखवलेलं नाही। लेकरं गरिबांचे कल्याण झालं पाहिजे ना। मायक्रो ओबीसीला दुखवलं ना, बंजारा समाजाला दुखवलं ना, आदिवासी समाजाला दुखवलं ना, आम्ही कुठल्याच समाजाला दुखवलंय ना, कोणालाच। यांना यांच्या राजकीय पोळ्या ओबीसींच्या जीवावर भाजायच्या। हेच आंदोलन जर धनगर समाजाला एसटी आरक्षण मिळवण्यासाठी जर केलं असतं ना, आज गरिबांच्या लेकरांचं आयुष्याचं कल्याण झालं असतं। तिथं ताकद लावा। ही इकडं ताकद लावून तुमचा काही उपयोग नाही। मी पुरी ताकद तुमची वायाला घालणार आहे।